सुप्रभात मैत्रिणींनो, छान आहात ना? असायलाच हवं. आपल्या पारंपरिक मेजवानीच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. अगदी कमीत कमी वस्तूंमध्ये आणि कमीत कमी तेलाचा वापर करून. तर साहित्य पाहूया. वांग भाजून घेतलेलं आहे आणि त्याला साफ करून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. 1-2 कांद्याचे पात बारीक कापून घ्या. अर्धा टोमॅटो बारीक कापून घ्या. त्यानंतर शेंगदाणे भाजून आणि त्यात कोथिंबीर घ्यायची आणि मिक्सरमधून जाडसर भरडून घ्या. पहा, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मेथीचे दाणे, फोडणीसाठी तेल आणि चवीनुसार मीठ. आता फोडणीची तयारी करूया. कढई छानशी गरम झालेली आहे. त्यात अगदी 2 चहाचे चमचे ऑइल घ्यायचं आहे. आपलं नेहमीचंच तेल. तेल थोडंसं गरम होऊ लागलं की त्यात आपण 7 ते 8 असे मेथीचे दाणे घ्यायचे आहेत. म्हणजे मेथीचे दाणे थोडेसे परतून घ्यायचे, जास्त करपवायचे नाहीत. पहा, मेथीच्या दाण्यांचा छानसा कडवट असा सुगंध येऊ लागतो. नंतर आपण त्यामध्ये कांदा परतून घेऊया. कांदा थोडा लालसर रंगाचा होईपर्यंत छानसा परतून घ्यायचा. आपण तेल कमीत कमी वापरत असल्यामुळे कांदा थोडा हलवत राहावा लागतो. सर्व बाजूनी कांदा छानसा परतल्यानंतर तो उत्तम लालसर रंगापर्यंत होतो. पहा, कांदा लालसर रंगाचा होईपर्यंत आपण त्यात कापलेला अर्धा टोमॅटो टाकून घेऊया. बघा, टोमॅटो कापताना त्याच्या बिया काढून घ्याव्यात आठवणीने. आता टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यात आपण कांद्याची पात परतून घेऊया. कांद्याची पातसुद्धा मी 2 घेतलेले आहेत बारीक कापून. आता आपण तेलाचा वापर कमी करत असल्यामुळे सुरुवातीलाच आपण मीठ वापरणार आहोत. मीठ टाकून आपण छानसा त्याला परतून घेऊया. म्हणजे कांदा, टोमॅटो आणि कांद्याची पात छानशी परतून येईल आणि टोमॅटोलासुद्धा लगेच मॉइश्चर येईल. त्याला आपण थोडीशी वाफ काढून घेऊ. पहा, काही सेकंद वाफ काढल्यानंतर त्याला लगेच ओलावा येतो. ही पहा, टोमॅटो मऊसर झालेली आहेत. पहा, हे टोमॅटो शिजायला आलेले आहेत. पहा, आपला कांदा, टोमॅटो आणि व्यवस्थित शिजून झालेला आहे. आणि त्याच्यात आता आपण काय करायचं, आपण ठेचून घेतलेला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि जाडी मिरची, जी तिखट नसते, ती छानशी अशी ठेचून घेतलेली आहे. त्याचा ठेचा केलेला आहे आणि ते आपण नंतर टाकणार आहोत. आपण हे उशिरा टाकत आहोत कारण मिरची आणि लसूण सहसा कच्चा जास्तीत जास्त खावा, कारण लसणात असणारा फॉस्फरस आपल्याला कच्च्या लसणातून जास्त प्रमाणात मिळतो. पहा, छानसा असा आपण याला एकजीव करून घेऊया. अगदी मंद आचेवर आपण हलवत राहायचं आहे, कारण जेणेकरून खाली लागू नये. तसं आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ते कढईला चिकटणार नाही. अगदी छानसं सुगंध येत आहे. आता पहा, लसूण मिरची टाकल्यानंतर आता आपण त्याच्यात काय करणार आहोत, मसाले टाकणार आहोत. पहिल्यांदा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, हे तिखट नाही आहे, फक्त रंगासाठी. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला. हे एकत्र करून घेऊया. पहा, आपण फोडणीसाठी मसाला टाकला पण ते करपणार नाही, कारण आपण सुरुवातीला त्याच्यात मीठ टाकलेलं आहे. म्हणून ओलावा तर अगोदरच आहे. मसाले करपले नाही तर त्याच्यातले जे औषधी गुणधर्म असतात ते आपल्याला खाण्यातून मिळून जातात. एवढं झाल्यानंतर आपण खूपसं छान प्रमाणात भाजून घेतलेलं वांग, जे भाजून कापून घेतलेलं आहे ते वांग आपण त्यात एकत्र करून घेऊ.
पहा वांगा भाजून घेतलेला आहे म्हणून त्याचा एवढा सुंदर सुगंध येतोय आणि त्यात आता आपलं एवढं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. वांग्याचं भरीत ना एकदम छानच होणार आहे. जास्त तिखटही नाही आणि पचकंसुद्धा नाही लागणार. आपलं मध्यम, जसे लहान मुलंसुद्धा आपली खाऊ शकतात. एकत्र मिक्स करून घ्या. आणि थोडीशी वाफ काढून घेऊया. बघा, वाफ काढून घेतल्यानंतर त्याला छानसं तेल सुटत आहे. तरी आपण तेलाचा वापर खूप कमी केलेला आहे. वांग्यामध्ये असलेलं जे तेल आहे ते खूप छान भाजल्यानंतर सुटतो. पहा आपलं वांग्याचं भरीत बघा किती सुंदर झालेलं आहे. पहा, कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेत रुचकर असं तयार होतो. आता आपण तयार करून ठेवलेले भाजलेले शेंगदाणे आणि फक्त कोथिंबीर यांचं भरट करून ठेवलेलं आहे, मिक्सरमधून काढलेलं आहे. ते आता आपण त्यात मिक्स करून घेऊया की त्याचं लसूण आणि मिरचीच्या सोबत असं शेंगदाण्याचा चुरासुद्धा छान वाटतं, मजा येते. आणि जर तुम्हाला अजून ओला खोबरा वरून टाकायचा असेल तर एक आता थोडीशी वाफ काढल्यानंतर हलकासा ओला खोबराही तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला आवड असेल तर. नाही तर ह्याच्यातसुद्धा खूप छान चव लागते. हा आपलं अगदी चविष्ट छानसं तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत. आता थोडी चव घ्या आणि थोडं आपण फोडणीला मीठ टाकलं होतं फोडणीच्या वेळेला. आता काय करायचं, थोडंसं चव घेतल्यानंतर हलकंसं चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं. मिक्स करून घ्या आणि काही सेकंदांसाठी आपण त्याची वाफ काढून ठेवू. अगदी मध्यम आचेवर ठेवायचं. बघा, तयार झालं वांग्याचं छान झणझणीत भरीत. वांग्याचं भरीत खायला खूप मजा येते. तुम्ही या भाकरीसोबत तो खूप छान खाऊ शकता. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डायबेटीज केअर मल्टीग्रेन आट्याची भाकरी कशी बनवायची ते मी सांगत आहे.